नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी आत्ता ऑलरेडी 3 गावांचे व्हिडिओज टाकलेले आहेत माझ्या 2025 मधल्या मे महिन्यामध्ये केलेल्या टूरचे. त्याच्यापैकी मिलानोचा, त्याच्यानंतर लेक कोमो आणि टुरिनचे व्हिडिओज टाकून झालेले आहेत. आत्ता जो मी व्हिडिओ टाकतोय तो त्याच्या पुढच्या गावाचा आहे, तो म्हणजे बोलोग्ना. हे जे बोलोग्ना गाव आहे याला आम्ही टुरिनवरनं निघालो. टुरिनवरनं निघाल्यानंतर पहिला आमचा हॉल्ट मिलानला होता थोडा वेळाचा, आणि मिलान नंतर तिथून आम्ही बोलोग्नाला लागलो. मग आमची ट्रेन टुरिनवरनं परफेक्ट वेळेला निघाली, पण मिलानोला पोचेपर्यंत तो जो मधला 20-25 मिनिटाचा आमचा ट्रेन पकडायचा गॅप होता तेवढी ती ट्रेन लेट झाली, आणि आम्ही पोचून आमचं सामान घेऊन त्या पर्टिक्युलर 23 नंबरच्या प्लॅटफॉर्मला जाईपर्यंत ती ट्रेन सुटलेली होती. मग ट्रेन सुटली म्हणल्यानंतर मी त्यांच्या त्या एन्क्वायरीला गेलो, त्या ज्या कंपनीचं तिकीट होतं, ट्रेन इटालियाचं तिकीट होतं, तिथं गेलो. त्यांना म्हटलं की असं असं तुमची ट्रेन लेट आल्यामुळे आम्हाला पुढची मिळालेली नाही आहे, तर आता आम्हाला जायचं असेल तर आम्ही कसं जायचं. आणि साधारणपणे त्यावेळेला 12-12:30 वाजले होते. तर ते म्हणले की आता तुमचं जे तिकीट आहे ते तिकीट चालणारी जी ट्रेन आहे ती 3 वाजता आहे. पण म्हटलं 3 वाजेपर्यंत थांबायच्याऐवजी मध्ये काही मला असं पर्याय तुम्हाला देता येईल का की मी ट्रेन घेऊन जाऊ शकतो. ते म्हणले तुम्हाला थोडेसे ॲडिशनल पैसे भरले तर ते आपण तिकीट अपग्रेड करू आणि तुम्हाला मी तिकीट देतो. ते मग त्यांनी काहीतरी एक 20 मिनिटानंतरची एक ट्रेन होती, फास्ट ट्रेन होती, त्याचं तिकीट दिलं. मग तिकीट दिल्यानंतर आम्ही सामान घेऊन गेलो. ते तिकीट आमचं रिझर्वेशन सकट होतं, त्यामुळे आम्ही जाऊन बसलो. आम्ही जाऊन बसल्यानंतर त्या ट्रेनचा जो स्पीड होता तो जवळजवळ 300-305 किलोमीटर पर आवरचा होता. मी एक फोटो टाकला आहे बघा, तुम्हाला तो फोटो बघायला मिळेलच. तो फोटो आहे तो 299 किलोमीटर पर आवरचा आहे, आणि 300च्या वर सुद्धा ती ट्रेन गेली होती. असं ह्या स्पीडच्या ट्रेननं, म्हणजे ट्रान्स इटालियातल्या फास्ट ट्रेन्सनं आम्ही बोलोग्नाला पोचलो. बोलोग्नाला साधारणपणे पोचायला आम्हाला 3 वाजले होते, म्हणजे ज्या टायमिंगला आम्ही निघणार होतो मिलानोतनं त्या टायमिंगला ऑलरेडी बोलोग्नाला पोचलो. मग उतरताना आमच्याबरोबर आमच्याच ट्रेनमधले 2 जण होते, म्हणजे फॅमिली होती. त्यांचा छोटा मुलगा, त्याची ती गाडी असते, ती गाडी, 2-3 बॅगा असं त्यांचं होतं. मग त्यांना विचारलं की आम्हाला असं असं या हॉटेलला जायचं आहे, तर आम्ही कुठली बस घेऊन गेलं तर आम्हाला इझी जाता येईल. तर ते म्हणले बसनं जाऊ नका, आमच्याबरोबर चला. अहो म्हणलं तुमच्याकडे सामान नाही, आमच्याकडे सामान आहे. ते म्हणे बसनं जरी गेला तरी तुम्हाला एवढं चालायलाच लागणार आहे, कारण त्या स्टॉपपासून ते हॉटेल आणि त्या बस स्टॉप. म्हणलं ठीक आहे चला तुमच्याबरोबर येऊ. मग त्यांनी शॉर्टकट कुठला तरी एक काढला, त्याचं कन्स्ट्रक्शन चाललं होतं, त्याच्यामुळे त्या शॉर्टकटमधनं आम्ही सिटी सेंटरला गेलो. मग आम्ही सिटी सेंटरला जेव्हा गेलो तेव्हा सिटी सेंटरला पोचल्या त्यांनी आम्हाला काय सांगितलं की त्यांचं जे घर होतं ते लेफ्ट हँड साईडला होतं. आमचं हॉटेल त्यांनी दाखवलं की इथनं गेलात की इथं हॉटेल आहे. मी माझ्या गुगल मॅप्सवर बघितलं होतं, तिथंच हॉटेल होतं. हॉटेलवर गेलो, चेक इन केलं, सामान ठेवलं. सामान ठेवल्यानंतर मला तो पास घ्यायचा होता, कारण मी ऑलरेडी पैसे भरलेले होते. माझ्याकडे त्याचं प्रिंटेड तिकीट होतं, पण त्याचे दोघांचे आमचे इंडिपेंडेंट पास घ्यायचे होते. म्हणून मी तिथनं उतरलो, सिटी सेंटरला आलो. म्हणजे पियाझा मेगोरी म्हणून मोठाच्या मोठा चौक आहे, त्या चौकात आलो. तिथं बोलोग्ना टुरिस्ट ऑफिसमध्ये गेलो. त्यांना ते तिकीट दिलं, म्हणजे माझं प्रिंटआउट. त्यांनी मला 2 तिकीटं दिली. ती ट्रान्सपोर्टला चालतात, सगळ्या म्युझियमला चालतात, सगळीकडे चालतात. मग मी विचारून घेतलं की आता तुमच्या ह्या तिकीटामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे. तर त्यांनी सांगितले सेंट लुका एक्सप्रेस इन्क्लुडेड आहे, ओपन बस एक आहे हॉप ऑन हॉप ऑफ टाईप, ती तुम्हाला फ्री आहे. सगळी म्युझियम्स ऑलमोस्ट तुम्हाला फ्री आहेत, आणि उद्या सकाळी तुम्ही 10 वाजता इथे या, एक वॉकिंग टूर आहे ती पण तुम्हाला फ्री आहे. मग तिथंच नेपच्यूनचा स्टॅच्यू वगैरे होता. मग आम्ही तिथून, म्हणजे मी एकटाच आलो होतो, मी परत गेलो. तोपर्यंत श्रद्धा फ्रेश झाली होती. मग आम्ही 5-10 मिनटं थांबलो आणि खाली उतरलो आणि चौकात परत आल्यानंतर बघितलं तर तिथं कुठली तरी मिरवणूक चाललेली होती. ती मिरवणूक कुठली आहे काय आहे बघेपर्यंत ती मिरवणूक त्या आतल्या एका रस्त्याला, वाया रिझोली रोडला वळली. मग ती वळल्यानंतर म्हणलं आता आपण ह्याचे फोटो काढूयात. मग आम्ही काय केलं, तर ते जे पर्टिक्युलर मिरवणूक होती ती लग्नाची होती की कुठल्या बक्षीस समारंभाची होती, पण ती शेवटी जाणार होते खालच्या चर्चला. मग आम्ही तिथं बाहेर उतरलो आणि त्या रस्त्यावर उभं राहून त्याचे फोटोग्राफ्स घेतले आणि व्हिडिओज काढले. तुम्ही कदाचित आत्ता त्यातलाच व्हिडिओ बघून तुमचा जस्ट झाला असेल. मग ते जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये ते डान्स करतायत, ते एन्जॉय करतायत, म्हणजे त्यांची काहीतरी सेलिब्रेशन आहे त्यांचं, ते मस्तपैकी त्यांचं ते सगळं चालू आहे.
मग ते झाल्यानंतर त्यांचे फोटो बिटो काढून ते दोन टॉवरचे फोटो घेतले आणि परत मी त्या पियाझामध्ये आलो, पियाझा मॅगोरीमध्ये. पियाझा मॅगोरीमध्ये ही जी काय सॅन लुका एक्सप्रेस आहे ती उभीच होती. मग आम्ही म्हणलं आम्ही बसू शकतो का, तर म्हणलं येस तुमचं तिकीट आहे तुम्ही बसू शकता. मग आम्ही बसलो त्यात. मग त्या बसमध्ये बसल्यानंतर ती बस गावातनं बाहेर त्यांनी काढली, काही अशा कमानी वगैरे होत्या आणि आमच्या बरोबरच काही काही ठिकाणी एक वॉकिंगचा रोड होता. मग मी एखादा विचारलं की हे काय आहे, तर तो म्हणला बरीचशी लोक सेंट लुकाला जाताना चालत जातात. तर म्हणला 3.5 ते 4 किलोमीटर जाताना, 3.5 ते 4 किलोमीटर येताना असा तो रूट आहे. मग म्हणलं आपण जे चाललोय ते म्हणलं आपल्यालाही स्टीप आहे. मग त्याला साधारण ट्रॅक्टरसारखं एक इंजिन होतं आणि त्याला मागं 3 गाडे जोडले होते, जे ते त्याचा फोटो मी टाकलेलाच आहे. तर त्यांनी आम्हाला ते वरती घेऊन गेले. तिथंच मी ड्रायव्हरला जातानाच विचारलं की म्हणलं आता रिटर्न जर्नीला आम्हाला जे यायचं आहे, कारण संध्याकाळ झाली आहे, तुमचं काहीतरी शेवटची पहिली काहीतरी असेलच ना गाडी. तर तो म्हणला की शेवटची 6:30च्या दरम्यान गाडी आहे, म्हणजे आम्ही आत्ता पोचल्यानंतर अजून 2 गाड्या आहेत. म्हणजे तेवढ्या वेळात आम्ही ते पर्टिक्युलर ठिकाण बघायचं ठरवलं. मग आम्ही तिथनं चालत वरती गेलो. ते मोठं चर्च आहे आणि ते जे चर्च आहे त्या चर्चमध्ये त्यांचे गार्डन आहे, म्हणजे आपण असं म्हणूया सेंटोरियो मॅडोना डी सॅन लुका चर्च. मग ते जे सॅन लुका चर्च आहे ते आतून बघितलं, त्याचेही फोटो मी टाकले. तिथून सिटीचा फोटो एका कॉर्नरमधनं काढता येतो, मग ते आम्ही ते सिटीचे फोटो काढले. बाहेर सुंदर गार्डन आहे, त्या गार्डनचे फोटो काढले. आणि हे सगळं झाल्यानंतर बरोबर आम्ही ते जी आमची बस जी आहे सॅन लुका एक्सप्रेस ती पकडायसाठी गेलो. नशिबानं आम्ही गेलो आणि लगेच बस आली. गर्दी होती कारण शेवटच्या 2च होत्या. आम्हाला त्यांना घातलं, बसा म्हणला. मग ती गाडी जशी आली होती तशी खाली उतरत परत आली. मग परत येईपर्यंत साधारणपणे 6:30-7 वाजलेले होते. मग आम्ही परत जरा सिटी सेंटरमध्ये फिरलो. तो नेपच्यूनचा पुतळा बघून घेतला, तो तिथंच होता शेजारी. नेपच्यूनचा पुतळा बघितला. मग त्याच्या पुतळ्याच्या भोवती जे काही कार्विंग केलेलं आहे त्याच्यामध्ये बायकांचं स्टॅच्यूज आहे, त्यांच्या स्तनामधून पाणी बाहेर फेकलं जातं. म्हणजे त्या मुलींनाच आम्हाला ते सांगितलं की ते बघायला लोक येतात. ॲक्च्युली ते तिथं नेपच्यूनच्या पुतळ्याला अलाउड नाही आहे, पण ज्यांनी केले पण नंतर ते काढलेलं नाही म्हणून ते आहे. मग ते बघून आम्ही परत तिथलं लोकल फूड खाल्लं. मी शेवटी 2-3 फोटो टाकलेत. ते लोकल फूड खाल्लं आणि हॉटेलवर गेलो आणि रेस्ट घेतली. सकाळी त्याने आम्हाला 10 वाजता त्या वॉकिंग टूरला बोलवलं होतं 2 तासाच्या. मग आम्ही निघालो, थोडंसं लवकरच निघालो. एक 5-10 फोटो वाटेतले काढले आणि आम्ही त्या 2 तासाच्या वॉकिंग टूरसाठी आलो. वॉकिंग टूरसाठी आल्यानंतर आम्हाला त्या टुरिस्ट सेंटरमध्ये गेल्यावर त्याने आम्हाला पहिल्यांदा पियाझा मेगोरी, त्याच्या भोवती असणाऱ्या बिल्डिंग्स, त्यांची सगळ्यांची नावं सांगितली, त्यांची माहिती सांगितली काय काय आहे ते, आणि ती आम्हाला बॅसिलिका डी सॅन पेट्रॉनमध्ये घेऊन गेली. आता हे जे बॅसिलिका आहे ह्याची मजा अशी आहे की नॉर्मली ह्या बॅसिलिकामध्ये कधी कुठल्याही संताचे डेड बॉडी पुरत नाहीत, पण ज्या माणसानं हे बांधलं ते गावातच कुठतरी त्यांचं ते ग्रेव्हयार्डमध्ये ते होतं, चर्चमध्ये म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर ते पोपची परमिशन घेऊन सगळं करून ते त्यांनी तिथं आणून ते तिथं घातलेलं आहे. म्हणजे तो थोडक्यात त्या बॅसिलिकाचं त्याला बरी केल्यामुळे त्याचं एक थोडक्यात तिथलं महत्त्व वाढलेलं आहे. नंतर तिथे एक ॲस्ट्रॉनॉमिकल लाईन आहे. कशापासून बनवली आहे तर मार्बलपासून, म्हणजे संगमरवराची आहे. त्याच्यावर आपलं जशा राशी आहेत त्या राशींचे सगळे चित्र काढलेली आहेत. मग त्याने आम्हाला सांगितलं की सूर्याची किरणं येण्यासाठी वरती एक भोक पाडलंय, त्या भोकातून सूर्याची किरणं खाली येतात आणि ती बरोबर सूर्य ज्या राशीत आहे त्या राशीवरती किरणं पडतात, असं ते त्यांनी सेटअप केलेलं आहे. आणि त्यांनी अर्थात त्या दिवशी पाऊस असल्यामुळे आम्हाला ते बघता आलं नाही, पण त्यांनी ते सगळं समजून सांगितलं त्या मुलींना. मग ते झाल्यानंतर मग आम्हाला ती बॅक डोअरनं बाहेर घेऊन आली आणि एक शास्त्रज्ञ जो गॅल्व्हॅनोमीटर ज्याच्यावरनं आला तो गॅल्व्हेनी, तर त्याचा मागं स्टॅच्यू पण आहे, म्हणजे पुतळा पण आहे आणि चौक पण आहे. मग त्या चौकातनं किंवा पुतळ्यातनं आम्हाला ती एका आर्किओलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल थिएटरमध्ये घेऊन गेली. त्या ॲनाटॉमिकल थिएटरमध्ये आम्हाला जाता आलं नाही कारण आमचा पास इन्क्लुडेड नव्हता. अर्थात त्या टूरबरोबर ते इन्क्लुडही नव्हतं. पण तिनं बाहेर त्यातली बऱ्याचशा गोष्टी आम्हाला दाखवल्या की कुठल्या कुठल्या देशातनं लोक आले होते, मग त्यांना काय काय रँकिंग मिळालं, त्याच्या वकिली होती, मेडिसिन होतं, असं काय 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 दाखवलं. त्यात एक श्रीलंकेतल्या माणसाचा त्यांनी तो हे दाखवला, म्हणजे त्यांना काय शील्ड मिळते ना तसं नाव लिहिलेलं दाखवलं. असं हे सगळं दाखवून तिथून बाहेर पडलो. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर आर्किओलॉजिकल म्युझियम तिनं जस्ट दाखवलं
आणि आम्ही पुढे गेल्यानंतर ती आम्हाला सेंटुरियो डी सेंटा मेरिया डेला विटा इथं घेऊन गेली. अर्थात तिनं तिथं आत नेलं नाही, तिनं ते बाहेरनच दाखवलं, ते आम्ही नंतर बघितलं. नंतर तिथून ती आम्हाला घेऊन गेली सेंट स्टीफन्स कॉम्प्लेक्स. तिथं जवळजवळ 12 का 14 चर्चेस एकाच कॉम्प्लेक्समध्ये आहे. तिथं ती आम्हाला घेऊन गेली आणि गेल्यानंतर तिनं सगळं सांगितलं कशाची चर्च आहेत, काय आहेत, मग तिथलीच डेड बॉडी त्याच्यात नेली आहे वगैरे सगळं तिनं सांगितलं. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर ते नेमकं बंद असल्यामुळे आम्हाला आज जाता आलं नाही. आणि मग तिनं आम्हाला परत ते 2 टॉवर जे आम्ही आदल्या दिवशी आणि सकाळी बघितले होते तिथपर्यंत आणलं. तिथून आम्ही परत पियाझा मेगोरीमध्ये आलो. पियाझा मेगोरीमध्ये आल्यानंतर मग परत एकदा तिनं आम्हाला तो जो नेपच्यूनचा पुतळा आहे तो सगळं तिनं आम्हाला परत एक्सप्लेन केलं, सगळं काय काय आहे ते, त्याची दिशा अशी काय, तर मग सगळं सांगितलं तिनं. मग हे झाल्यानंतर मग आता आमची आमची टूर सुरू झाली. मग पहिला आम्ही काय झालं, कम्युनियली डी आर्ट म्युझियम मध्ये आम्ही गेलो. त्याचा सगळा भाग चालू नव्हता, काही 2-4 गोष्टी आम्हाला बघता आल्या. मग तिथं आम्ही तिथल्या टेरेसचं बुकिंग केलेलं होतं. म्हणजे तो जो पिलाझो डी कॅसिनो जे आहे तर त्याचा आमचा टेरो डेल ओरोलोगियो ह्याचं आमचं बुकिंग आधीच झालेलं होतं. म्हणजे काय, तर एक टॉवर त्याच्यावर आपल्याला जाता येतं. मग तिथं गेल्यानंतर त्यांना आम्हाला आमचं टाइम होईपर्यंत थांबायला लावलं 12:30 पर्यंत. मग आम्हाला त्यांना वर सोडलं. ते स्टेअर केस टफ आहे, म्हणजे आधी थोडीशी लिफ्ट आहे, मग स्टेअर केस आहे, असं करत करत म्हणजे उतरताना भीती वाटते अशी स्टेअर केस आहे, पण तुम्ही टॉपला जाता. वर गेल्यानंतर तिथून सगळं गाव दिसतं. मग त्या गावाचे आम्ही फोटो काढलेत, काही व्हिडिओज काढलेत, तर तेही मी आता ह्या व्हिडिओ सगळ्या ह्याच्यात टाकलेले आहेत. तर तुम्हाला सगळं गाव वरून व्यवस्थित बघायला मिळतं, सगळं सिटी सेंटर बघायला मिळतं. तर हे सगळे मी तिथं टाकलेले आहे. मग तिथून आम्ही खाली उतरलो आणि परत आमच्या त्या मधला जो आहे पियाझो मॅगोरी, तिथून क्रॉस करून बॅक साईडला पियाझो गॅल्व्हेनीमध्ये गेलो. आता पियाझो गॅल्व्हेनीमध्ये गेल्यानंतर थोड्याच वेळापूर्वी म्हणजे त्या मुलीबरोबर फिरत असताना टूरमध्ये आम्ही ती लायब्ररी आणि ते अॅनाटॉमिकल पार्ट तो बघितला होता. आणि अॅनाटॉमिकल म्युझियमला आम्हाला जाता येणारच नव्हतं. मग शेजारी जे आर्किओलॉजिकल म्युझियम आहे ते बघून घेतलं. त्याच्यामध्ये भरपूर आर्टिफॅक्ट्स आणि काय बरंच काय काय आहे. म्हणजे ते खूप मोठं म्युझियम आहे, 3 मजली म्युझियम आहे. खूप मुलं होती, पण आम्हाला लकीली त्यांच्या मधनं मधनं जात 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 सगळं बघता आलं. म्हणजे आम्ही वरपर्यंत सगळ्या 3ही फ्लोअर्स व्यवस्थित सगळ्या बघून घेतल्या. आणि हा म्हणजे जसं टॉवरवरनं आम्हाला सगळं दिसलं तसं ह्या म्युझियम मधले आम्हाला जवळजवळ सगळं बघता आलं. तास दीड तास लागला, पण आम्ही ते सगळं बघितलं. मग ते बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि द म्युझिओ डेला स्टुडिओ डी बोलोग्ना आणखीन एक म्युझियम आहे. ओपन एअर म्युझियम टाईप आहे आणि शेजारनं त्यांच्या काही इमारतीमध्ये काय काय ठेवलेलं आहे, आर्किटेक्चर बद्दलचं आहे, जुने काय काय ठेवलेलं आहे, काही फोटोज आहेत, काही पेंटिंग्स आहेत. तर ते सगळं आम्ही बघत होतो. आमचं ते सगळं व्यवस्थित जवळजवळ तासभर आम्ही ते बघत होतो. मग तिथल्या त्या मुलाने आम्हाला सांगितलं की हे असं जावं, मग हे बघायला मिळेल, असं ते सगळं सांगत सांगत त्यांनी आम्हाला सगळं दाखवलं. आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो. मग तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही सेंटा मारिया डेला वेटा हे जे सकाळी त्या मुलीनं दाखवलं होतं, आम्ही तिथपर्यंत गेलो. आता ते चर्च आहे ऍक्च्युली, म्हणजे तिथं आत गेल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा चर्च बघायला मिळालं. मग ती मुलगी म्हणली की इथं म्युझियम आहे, तुम्हाला बघता येईल. मग मी तिला म्हणलं की आमच्याकडे असा असा पास आहे, आम्हाला म्युझियम ह्या पासमधनं बघता येईल का? मग ती म्हणली पलीकडे जावा, एक ऑफिस आहे तिथे तुमचं दाखवा, म्हणजे ते तुम्हाला काहीतरी असं ते काय म्हणतात बारकोड असणारं तिकीट देईल, ते घेऊन या. मग त्याप्रमाणे गेलो आम्ही, ते बारकोडवालं तिकीट घेऊन आलो. बारकोडवालं तिकीट आणलं आणि त्या मुलीला दाखवल्यानंतर तिनं पहिल्यांदा एक भाग दाखवला. मग आम्हाला म्हणली की हा मधला रस्ता आहे, हा पास करून जावा. आणि साधारण लिफ्ट नेमकी बंद होती. 3 मजल्याचं ते म्युझियम होतं. मग शांतपणे आम्ही ते एक 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 मजला चढत गेलो. वरपर्यंत बघितलं, खूप सुंदर पेंटिंग्स आहेत, कार्विंग्स आहेत. ते जेवढ्याचे फोटो मला काढता आले, ते काय होतं काय वेळेला की ते काच लावलेली असेल तर ते रिफ्लेक्शन येतं, त्यामुळं फोटो नीट येत नाही. त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला त्या रिफ्लेक्शनमुळं फोटोचं थोडंसं ब्लरिंग झालेलं दिसतं. परंतु शक्य तेवढे मी तिथले फोटो काढून घेतले आणि पेंटिंग्स आहेत, चर्चचाही फोटो काढला. मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही गेलो बॅसिलिका सेंट्रो सेंट स्टेफन्स कॉम्प्लेक्स. आता सेंट स्टीफन्स कॉम्प्लेक्स जे आहे ते सकाळी बंद होतं, आम्ही गेलो होतो त्यावेळेला. पण नेमकं संध्याकाळी
काहीतरी फंक्शन होतं, म्हणजे त्यांचं असं म्हणूया आपण की एक चर्चचा प्रमुख दुसऱ्याला काहीतरी हँडओव्हर करतोय, असा काहीतरी प्रोग्राम होता. त्यामुळे त्यांनी एक दार उघडं ठेवलं होतं. मग आम्ही विचारलं येऊ का, तर ते म्हणले या, काही हरकत नाही. फक्त काय झालं होतं, त्याचा जो रेग्युलर रूट आहे तो बंद असल्यामुळे आम्ही एका दारातनं गेलो. मग आत गेल्यावर एक विहीर होती. विहीर गेल्यानंतर पलीकडे एक त्यांनी काय म्हणूया आपण कुणाला तरी दफन केलेलं ठिकाण होतं. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर आणखीन काहीतरी सोशल सर्व्हिस केली होती. असे म्हणजे थोडक्यात आतला चर्चचा कॉम्प्लेक्स आम्ही बराच वेळ बघत होतो. म्हणजे आता जवळजवळ तिथं 12 का 13 चर्चेस आहेत. ती एकात एक अशी गुंतलेली चर्चेस आहेत. हे सगळं आम्ही शांतपणे बघत होतो. बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. मग त्यांनी आम्हाला एक पॅम्पलेट दिलं. ते पॅम्पलेटही बघितलं मी, की त्याच्यामध्ये कुठलं चर्च कुणाचं आहे, काय, असं सगळं डिटेल दिलेलं आहे. पण तो एक काय म्हणूया आपण, ख्रिश्चन कम्युनिटीसाठी तो एक फार मोठा कॉम्प्लेक्स आणि फार इंटरेस्टिंग कॉम्प्लेक्स आहे. मग तो कॉम्प्लेक्स बघून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर वाटेत आम्हाला सकाळी त्या मुलीनं सांगितलं होतं की अमुक एका ठिकाणी तुम्हाला आईस्क्रीम चांगलं मिळतं. मग आम्ही तिथं कोण आईस्क्रीम घेतलं, जरा बसून आईस्क्रीम खाल्लं. मध्ये मध्ये पाऊस थोडासा येत होता, तेव्हा छत्री उघडायला लागत होती. मग असं हे सगळं बघून झाल्यानंतर, म्हणजे सॉरी, खाऊन झाल्यानंतर आम्ही परत त्या 2 टॉवर पाशी आलो. तर ते काय झालंय, एक टॉवर स्टेडी आहे आणि दुसरा टॉवर थोडासा कल्ला आहे. आता तो कल्ल्यानंतर अलीकडच्या, म्हणजे दुसरा जो स्टेडी टॉवर आहे, म्हणजे व्यवस्थित टॉवर आहे, त्याच्यावर तो पडू शकतो. त्यामुळे त्यालाही डॅमेज होऊ शकतं. म्हणून आता ते काहीतरी टेक्नॉलॉजी वापरून ते दोन्हीही टॉवर्स व्यवस्थित राहावेत म्हणून काहीतरी ते काय म्हणूया आपण कन्स्ट्रक्शन मधलं काहीतरी असं करून त्याला ते स्टेबिलाईज करायचा त्यांचा प्रयत्न आहे. हा जो प्रयत्न आहे हा ते करत होते आणि त्यामुळे त्यांनी ते दोन्ही टॉवर्स बंद ठेवले होते. मग त्यामुळे आम्हाला ते टॉवर्स काही बघता आले नाहीत, फक्त बाहेरून फोटो काढता आले, एवढंच करता आलं. मग ते आता तिथून आम्हाला म्हणजे ते टॉवर्सच्या तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही परत पियाजा मेगोरीला आलो. आता पियाजा मेगोरीला आल्यानंतर म्हणजे मेन चौकात आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की तुम्हाला जी ओपन बस आहे ती फ्री ऑफ चार्ज आहे आणि ती तुम्हाला सिटीची टूर घडवून आणते. आम्ही गेलो तेव्हा नेमकी बस जस्ट येऊन लागली होती. मग आम्ही सुटेबल सीट घेतली. त्या ड्रायव्हरनं आम्हाला सांगितलं की पाऊस आला तर तुम्हाला छत्री उघडायला लागेल. म्हणलं ठीक आहे, आमची तेवढी तयारी आहे, कारण आम्ही सगळीकडे छत्री घेऊन जातच होतो. कारण पाऊस केव्हा येईल, काय येईल, कशाची गॅरंटी नाही. म्हणजे पाऊस येणार म्हणजे येणार अशी परिस्थिती. मग ती बस निघाली आणि त्या बसनं वेगवेगळे रूट घेतले. आम्हाला जो मधला गावाचा भाग आहे जो चालत बघता येतो त्यातून ही बस फिरली नाही. ही जी बस आहे ही त्याच्या आउटर सर्कलमधनं फिरली. आता आउटर सर्कलमधलं फिरल्यामुळे काय झालं की ते आम्हाला आउटर सर्कलमध्ये काय आहे, कुठं कुठं काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. मग त्या बसमध्ये कोणतरी मध्ये चढलं उतरलं, असे काही पॅलेसेस बाहेरच्या बाहेर बघ, आम्ही अर्थात उतरलो नाही पण बघता आले, पॅलेसेस बघता आले. नंतर काही कमानी आहेत, नंतर काही असे टिपिकल त्यांनी मार्किंग केलेले रोड्स आहेत वॉकिंगचे. त्याच्यानंतर तो जे सकाळी आम्ही म्हणजे आदल्या दिवशी जे गेलो होतो तिकडेही जायचा एक रस्ता त्यांना दिसतो. मग गावाच्या बाहेरनं रेल्वे स्टेशन कुठं आहे, मग कमानी पूर्वीच्या काळी त्याला प्रोटेक्शनला नदीच्या काठी काय टाईपच्या कमानी होत्या वगैरे, असं सगळं दाखवत 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 साधारण 1 तासानं आम्ही हरदासाची कथा मूळ पदावर म्हणजे आम्ही पियाजा मॅगोरीला आलो. म्हणजे परत येईपर्यंत जवळजवळ 7:15 झाले होते. मग 7:15 वाजता परत आल्यानंतर मग आम्ही असं केलं की परत एकदा ते सगळं सर्कल बिरकल शांतपणे फिरून घेतलं, कारण आम्हाला वेळ होता त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मग ते सर्कल फिरून झाल्यानंतर मग आता म्हणलं आता पुढचा स्टॉप काय घ्यायचा. मग आम्ही सरळपणे एका हॉटेलमध्ये गेलो आणि त्यांना म्हणलं की आम्हाला व्हेगन फूड पाहिजे पण तुमचं लोकल पाहिजे. मग त्यांनी काहीतरी 2 डिश सांगितल्या. त्या सगळ्या लोकल डिश व्हेजिटेरियन होत्या. त्या व्हेजिटेरियन डिश आम्ही खाल्ल्या, चांगल्या केल्या होत्या. काही भातापासून होत्या, काही शेवईपासून होत्या आणि आपला पिझ्झा एक होता आणि काहीतरी एम पासून काहीतरी नाव, असा 1 2 4 गोष्टी त्यांच्या होत्या. त्या सगळ्या खाल्ल्या आणि जाऊन रेस्ट घेतली, कारण त्याच्या पुढचा दिवस आमचा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला आता चालत स्टेशनपर्यंत जायचं की बसनं जायचं याच्यासाठी आम्ही थोडंसं फिरून घेतलं. आमच्या लक्षात आलं की बस स्टॉपला जायला जेवढा वेळ लागतोय आणि उतरल्यावर जेवढा वेळ लागणार आहे तेवढ्यात आपण चालतच जाऊ शकतो. त्यामुळे मग सकाळी दुसऱ्या दिवशी आमचं चालत जायचं प्लॅनिंग झाल्यानंतर आम्ही परत लॉजवर आलो. जेवण झालेलंच होतं. पॅकिंग 80% करून ठेवलं म्हणजे सकाळी लवकर आवरून बाहेर पडता येईल. पॅकिंग केलं आणि मग रेस्ट घेतली, कारण दुसऱ्या दिवशी आमचा जो व्हिजिट होता तो वेगळ्या गावाला होता. मग त्या गावाला जाण्यासाठी आमची तयारी पुढच्या दिवशी चालू झाली.
तुम्ही आता हे व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला माझे आणखीनही व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.